अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर आज आहे 9 एप्रिल 2024 आणि आज आहे गुढीपाडवा, मराठी नवीन वर्ष। तर गुढीपाडव्याच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा। तर शुक्ल पक्ष गुढीपाडवा आज नवीन वर्ष सुरू होणार आहे आणि आजपासून चैत्र नवरात्री पण आपण ज्याला राम नवरात्री म्हणतो ती सुद्धा आजपासून सुरुवात होणार आहे। आज बघा किती शुभ दिवस आहे आजचा 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त मानला जातो आणि आपल्याला कोणतेही शुभ काम करायचे असले कोणती खरेदी करायची असली आपल्याला तर आज मुहूर्त बघण्याची वेळ आपल्याला येत नाही। आपण दिवसभरातून कधीही आपण काही खरेदी करू शकतो किंवा शुभ काम करू शकतो। तर आजच्या दिवशी महिलांनी घरामध्ये हे काम नक्की करा किंवा गुढी आपल्याला कधी उतरायची आहे ती सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा गुढी आपण जेव्हा राम अयोध्येमध्ये आले होते तेव्हा गुढी उभारून सगळ्यांनी त्यांचं स्वागत केलं होतं। तेव्हापासून ही रूढी परंपरा सुरू झाली आणि ब्रह्मध्वज सुद्धा म्हटलं जातं गुढीला। तर गुढी आपण उभारतो तेव्हा आपण तिची पंचोपचार पूजा करायची, तिला गोडाधोडाचा नैवेद्य दाखवायचा। त्याच्यानंतर कडुलिंबाचा जो प्रसाद असतो तो घरातल्या सगळ्यांनी घ्यायचा असतो आणि त्याच्यानंतर आपण जो सण आहे तो साजरा करतोच, पण आपण संध्याकाळी गुढी कधी उतरायची आहे त्याच्यानंतर दिवसभरातून आपण कोणकोणत्या सेवा करायचे, कोणकोणते उपाय करायचे त्याची माहिती तुम्हाला मी सांगणार आहेच। पण आपण जेव्हा आजच्या दिवशी बघा आजचा दिवस इतका महत्त्वाचा आहे, आपण सेवा करतो उपाय करतो पण इतर वेळेस आपण करतो, पण ज्या त्या वेळी जर आपण जे ते कामं जर केले त्याचा प्रभाव आपल्यावर खूप जास्त प्रमाणात पडत असतो। त्याच्यामुळे घरातल्या महिलांनी असे जे काही उपाय आहेत ते घरात करायचे आहे। बघा आजचा दिवस आपल्या कुलदेवीचा वार आहे, नवरात्र सुरू होणार आहे, लक्ष्मी मातेचा वार आहे। आपण जेव्हा घरामध्ये आपल्या लक्ष्मीचं आगमन होतं किंवा आपल्या कुलदेवीचं आगमन आज होणार आहे त्याच्यामुळे आपल्या घरात हे उपाय करायचे आहेतच। सर्वप्रथम आपण जेव्हा आपल्या सकाळचं आवरतो, देवपूजा वगैरे तुम्ही करता वाढतात, आपल्याला आज पाडव्याचा जो पोटलीचा जो उपाय आहे तो पण करायचा आहे। त्याच्यानंतर हळदीचं लेपन करायचं आहे उंबरठ्याला। त्याच्यानंतर आपण जेव्हा तुमचा मुख्य दरवाजा आहे त्याच्यावर हळदीचं लेपन तुम्ही करणार आहातच, पण जो मेन दरवाजा आहे तो स्वच्छ पुसून घ्यायचा गोमूत्र वगैरे टाकून, त्याच्यावर शुभ लाभ लिहायचा आहे। त्याच्यानंतर दरवाजाला आंब्याचं तोरण, आज जास्त करून आंब्याच्या तोरणाचाच खूप मान असतो, तुम्ही फुलाचं लावलं तरी पण त्याच्यामध्ये थोडेसे आंब्याची पानं तुम्ही लावा आणि ते तोरण तुमच्या दरवाजाला लावा, अतिशय शुभ मानलं जातं ते। त्याच्यानंतर गुढी उभारा, गुढी उभारल्यावर त्याची पंचोपचार पूजा करा। गुढीला तुम्ही नैवेद्य दाखवणार आहात गोडाधोडाचा, पण त्याच्या अगोदर तुम्ही लिंबाचा जो पाला असतो त्याचा आपण प्रसाद करतो, गूळ आणि लिंबाचा पाला टाकून तो प्रसाद तिला दाखवायचा, घरात सगळ्यांनी घ्यायचा आहे। त्याच्यानंतर देवपूजा आपण करतो, देवपूजेला महाराजांच्या मूर्ती असेल तर तिला अभिषेक करा, आपल्या देवीच्या टाकाला पण आज अभिषेक करायचा आहे। त्याच्यानंतर तुम्ही पूर्ण देवपूजा झाली की देवीची आरती आज म्हणायची आहे, तुम्ही तर कोणती आरती म्हणत असतात ती पण म्हणायची, पण आजपासून तुम्ही रामनवमीपर्यंत रोज देवघरामध्ये तुमच्या देवीची आरती म्हणा, तुमच्या कुलदेवीची येत असेल तर कुलदेवीची म्हणा किंवा आपली साधी जी देवीची आरती असेल ती तुम्ही रोज आजपासून घ्या। त्याच्यानंतर घरातल्या महिलांनी बघा आपल्या देवीची सेवा करायची आहे, कुलदेवीची जितकी होईल तितकी जास्तीत जास्त सेवा करायची आहे। तर तुम्हाला होत नसेल सप्तशतीचा पाठ, तुम्हाला आजपासून होत नसेल वाचणं, बघा जास्त काम असेल वगैरे, तुम्ही सिद्धपंचिका स्तोत्राचं पठण करा। त्याच्यानंतर नवार्ण मंत्राची रोज 1 माळ जप करा, अतिशय प्रभावी आपल्या कुलदेवीचा तो मंत्र आहे। तुम्हाला कुलदेवी माहिती नसेल तरी तो जी सेवा आहे ती तुमच्या कुलदेवीपर्यंत पोहोचत असते, तिच्या चरणी ती रुजू होत असते। त्याच्यामुळे आज तुम्हाला ह्या 2 सेवा आवर्जून करायच्या आहेतच। त्याच्यानंतर आज तुम्हाला जितके मंत्र, जितके स्तोत्र, जितके तुम्हाला ग्रंथाचं पठण करता येईल तितकी तुम्ही सेवा करायची आहे। आज शुभ दिवस आहे, आजपासून नवीन वर्ष सुरू होत असतं, मग याच्या पुढं तुम्हाला तुमच्याकडून म्हणजे होईल तेवढी तुमच्याकडून सेवा घडत असते, त्याच्यामुळे जितकी होईल तितकी आज तुम्ही सेवा करायचा प्रयत्न करायचा आहे। त्याच्यानंतर आपण जेव्हा आज दुर्गा सप्तशतीचा पाठ पण तुम्हाला वाचायचा आहे, जवळपास केंद्र असेल तर केंद्रात सामूहिक पद्धतीमध्ये तिथे जाऊन पण वाचू शकता किंवा घरी पण तुम्ही वाचू शकता। दुर्गा सप्तशतीचा पाठ वाचणं झाला त्याच्यानंतर तुम्हाला आपल्या घरामध्ये देवघरामध्ये तुम्हाला देवघराला पण तोरण आंब्याचं लावायचं आहेच।
त्याच्यानंतर जो तोडगा आहे तो किचनमध्ये तुम्हाला ईशान्य दिशेला लावायचा आहे. तुम्हाला त्याची माहिती मी सांगितलेली आहेच. त्याच्यानंतर आपण जो आज गुढी उभारलेली आहे ती आपण संध्याकाळी सायंकाळच्या वेळेस म्हणजे जेव्हा दिवस मावळतो त्यावेळेस आपल्याला ती गुढी खाली उतरवायची आहे. गुढी खाली उतरल्यावर तुम्हाला एक प्रभावी उपाय करायचा आहे. बघा, गुढी आपण जेव्हा उभारतो तेव्हा तिची पंचोपचार पूजा करतो आणि जेव्हा उतरतो आपण तेव्हा ती जे सगळं सामान आहे ते काढून घ्यायचं आणि जो वरचा तांब्या असतो तो तांब्या घ्यायचा. त्याच्यामध्ये जे काही होईल धान्य, जे तांदूळ टाका, गहू टाका, ज्वारी टाका, जे टाकता येईल ते टाका. त्याच्यानंतर त्याच्यात 2 हळकुंड ठेवा, 1 सुपारी ठेवा आणि ते रात्रभर तुम्ही म्हणजे तसंच ठेवून द्यायचं. हा उपाय तुम्हाला आज संध्याकाळी करायचा. रात्रभर तसंच ठेवायचं आणि दुसऱ्या दिवशी जे धान्य आहे ना ते तुम्ही एखाद्या गरजू व्यक्तीला ते दान करा. बघा, याच्यामध्ये तुम्हाला तुमच्या घरामध्ये धनधान्याची कमतरता पडणार नाही. लक्ष्मी माता तुमच्यावर प्रसन्न होईल. तुमच्या कुलदेवीचा तुम्हाला आशीर्वाद मिळेल. सुख समृद्धी आनंद तुमच्या घरामध्ये नांदेल. तर आजच्या दिवशी तुम्ही हा उपाय नक्की करा. तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. झाली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी, परमपूज्य गुरु माऊलींच्या चरणी रुजू करते. श्री स्वामी समर्थ.